दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कडेगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले होते. वांगे येथील वत्रेमळा परिसरात मळ्याजवळ असलेला स्पीड ब्रेकर अत्यंत जाड व धोकादायक असल्यामुळे तो काढून टाकावा, तसेच त्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत किंवा कमी उंचीचा स्पीड ब्रेकर बसवावा अशी मागणी त्या निवेदनाद्वारे करण्यात आली होती. परंतु दुर्दैवाने सार्वजनिक बांधकाम विभाग कडेगाव यांनी या निवेदनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. मनसेच्या वतीने तालुकाध्यक्ष विशाल शिंदे यांनी वारंवार त्या विभागाकडे पाठपुरावा केला, अनेक वेळा निवेदनही दिले आहे. तरी देखील संबंधित अधिकारी व स्थानिक ठेकेदार यांच्याकडून या गंभीर प्रश्नाकडे कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. याच ठिकाणी दिनांक 21 मार्च 2025 रोजी झालेल्या अपघातात 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तसेच काल म्हणजेच दिनांक 7 मार्च रोजी पुन्हा याच ठिकाणी भीषण अपघात घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि वाहन चालक सुखरूप राहिला. मात्र तेथे असलेल्या एका झाडामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा ते वाहन पुढील वस्तीत शिरून मोठी दुर्घटना घडू शकली असती. त्या ठिकाणी पुढे वस्ती असल्यामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संपूर्ण घटनेला सार्वजनिक बांधकाम विभाग कडेगाव तसेच संबंधित ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप विशाल शिंदे यांनी केलाय. जय महाराष्ट्र. मी विशाल शिंदे, मनसे तालुकाध्यक्ष कडेगाव. गेल्या 2 ते 3 महिन्यापासून आम्ही जे कडेगावचं बांधकाम विभाग आहे त्या बांधकाम विभागाला सातत्याने पत्रव्यवहार करतोय की वांगी गावातील जे वत्रेमाळा आहे त्या वत्रेमाळ्याच्या इथं स्पीड ब्रेकर आहेत. हे स्पीड ब्रेकर एवढे उंच पद्धतीचे स्पीड ब्रेकर आहेत आणि अपघात होण्याचे त्या स्पीड ब्रेकरमुळे भरपूर चान्सेस आहेत. असा आजच एक अपघात त्या ठिकाणी झाला आहे. या कडेगाव तालुक्यामधील जे बांधकाम विभाग आहे यांच्या चुकीमुळे याच्या आधीही एक ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यामध्ये 2 जणांना जीव गमवावा लागला होता. त्याचंही कारण हे स्पीड ब्रेकरचंच होतं आणि आत्ता देखील मोठा ॲक्सिडेंट या ठिकाणी झाला आहे, त्याचंही कारण स्पीड ब्रेकरचंच आहे. मी सातत्याने गेल्या 2 ते 3 महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा करतोय, पाठी लागलोय की इथला जो स्पीड ब्रेकर आहे ते काढा, इथे रिफ्लेक्टर बसवा, निदर्शने फलक बसवा. पण कोणतंही इथल्या अधिकाऱ्यांचं पूर्णतः दुर्लक्ष या ठिकाणी होत आहे. आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो, येत्या 5 दिवसात आपण या गोष्टींकडे लक्ष द्यावं. इथले जे स्पीड ब्रेकर आहेत ते काढून व्यवस्थित निदर्शनी फलक किंवा कमी जाडीचे स्पीड ब्रेकर बसवावे. जर का यापुढे जर ही कामं झाली नाहीत तर मनसे खळखट्याक आंदोलन करेल. याच्याकडे गंभीर दखल याची घ्यावी एवढं मी बांधकाम विभागाला सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.